राज्यात आजपासून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता, हवामान विभागानं वर्तवला अंदाज. तर मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट. येत्या 26 सप्टेंबरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. सांगली शहरासह ग्रामीण भागाला पावसानं झोडपलं. अतिवृष्टीमुळे अग्रणी नदीवरील पूल पाण्याखाली, शेतकरी मात्र हवालदिल. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. माजलगाव, वडवणी आणि धारूरला पावसानं झोडपलं. मागणी वाढल्यानं टोमॅटो, फ्लावर, शेवगा, मटारच्या दरामध्ये वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री. पुण्यात टोमॅटोची आवक वाढली. टोमॅटोला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 3,500 रुपयांपर्यंत सरासरी दर. राज्यातील बाजार समित्यांमध्ये तूर आणि ज्वारीची आवक वाढली. तुरीला 9,000 तर ज्वारीला 2,000 रुपयांचा दर. जीएसटी वाढवल्यानं खाद्यतेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ. किलोमागे 20 ते 30 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. आयात शुल्क घटल्यानं सोन्याच्या विदेशी पुरवठ्यात वाढ. दरांमध्ये सुमारे 3,000ची वाढ. तर सणासुदीच्या काळात मागणी 30% वाढण्याची शक्यता. भारतीय बुद्धिबळपटूंनी रचला नवा इतिहास. चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताला दुहेरी मुकुट. प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. सातव्या दिवशीही मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच. संभाजीराजे आणि बजरंग सोनावणे घेणार जरांगेंची भेट. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज नांदेड, परभणी, अहमदनगर आणि लातूर बंदची हाक. अजित पवारांनंतर आता शरद पवार कोकण दौऱ्यावर. चिपळूण इथं होणार जाहीर सभा. आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजही आक्रमक. राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर. राजन पाटलांसोबतच्या वादावरून दादांनी उमेश पाटलांचे कान टोचले. चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी आम्हाला नाही, पण आठवले नाही. सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवलेंचं मंत्रिपद पक्क. नागपुरातील कार्यक्रमात गडकरींचा मिश्किल टोला. महाविकास आघाडीतील जागा वाटप 10 दिवसात पूर्ण करणार. तर निर्णय झाल्यानंतरच उमेदवार ठरवू, शरद पवारांचं स्पष्टीकरण. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच. रवींद्र वायकर लोकसभेवर गेल्यामुळे भाजपच्या उज्ज्वला मोडक यांचा मतदारसंघावर दावा. तरुणाच्या अंगावर कार घालत नेलं फरफटत. डोंबिवलीच्या दावडी परिसरातील धक्कादायक घटना. आरोपीचा शोध सुरू.